नमस्कार. आज आपण मराठी कोडी पाहणार आहोत. मराठी कोडी सोडवा 10 सेकंडमध्ये. कोडी खूप सोपी आहेत. फक्त थोडंसं लक्ष देऊन ऐका म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन देता येईल, तेही 10 सेकंडच्या आत. आजची काही कोडी ही नातेसंबंधावर देखील आधारित आहेत. आपण पहिलं कोड पाहूयात. त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ पाहायला, ऐकायला आणि सोडवायला मिळतील. कोडी पाहूयात. कोड नंबर 1. रीनाची मुलगी ही पारूची पुतणी आहे. रीनाची मुलगी ही पारूची पुतणी आहे. तर रीनाची सासू ही पारूच्या पतीची कोण असेल? तर रीनाची सासू ही पारूच्या पतीची कोण असेल? काय बरं असेल या कोड्याचं उत्तर? रीनाची सासू ही पारूच्या पतीची कोण असेल? थोडा विचार करा म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन देता येईल. उत्तरासाठी तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत. त्यामध्ये पहिला पर्याय आहे चुलती, दुसरा आत्या, तिसरा मावशी आणि चौथा आई. या 4 पर्यायाविषयी विचार करा म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन देता येईल. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे आई. कारण रीनाची मुलगी ही पारूची पुतणी आहे. याचाच अर्थ रीना आणि पारू या जावा आहेत. म्हणून रीनाची सासू ही पारूच्या पतीची आई आहे. आहे की नाही सोपं उत्तर आणि विचार करायला लावणार देखील. पुढचं कोड. कोड नंबर 2. हे कोड खूप सोपं आहे. फक्त थोडासा विचार करा म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन देता येईल. 7 अक्षरी जिल्हा ना असे काना ना असे मात्रा. 7 अक्षरी जिल्हा ना असे काना ना असे मात्रा ना असे वेलांटी त्याच्या नावात. असा कोणता जिल्हा आहे बरं महाराष्ट्रात? ओळखा पाहू. थोडा विचार करा. महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आठवून पहा आणि कोणत्या जिल्ह्याला काना मात्रा वेलांटी नाही ते पहा म्हणजे तुम्हाला उत्तर द्यायला सोपं पडेल आणि तेही 10 सेकंडच्या आतमध्ये तुम्ही उत्तर देऊ शकाल. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे अहमदनगर. महाराष्ट्रातील काना मात्रा आणि वेलांटी नसणारा जिल्हा आहे अहमदनगर. कोड नंबर 3. हे कोड नातेसंबंधावर आधारित आहे. श्यामला 3 आत्या आहेत. लक्ष देऊन ऐका. श्यामला 3 आत्या आहेत. तर त्याच्या वडिलांच्या भावाला एकूण किती बहिणी असतील? तर त्याच्या वडिलांच्या भावाला एकूण किती बहिणी असतील? थोडा विचार केला तर हे कोड खूप सोपं आहे. थोडा विचार करा म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन देता येईल. तुम्हाला उत्तर सोपं करण्यासाठी देण्यासाठी 4 पर्याय दिले आहेत. ते 4 पर्याय आहेत 1, 2, 3 आणि 4. तर तुम्हाला या पर्यायामधील योग्य पर्याय, योग्य उत्तर सांगायचं आहे. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 3. कारण श्यामला 3 आत्या आहेत. म्हणजेच त्याच्या वडिलांना किंवा वडिलांच्या भावाला किती बहिणी असतील? तर 3 बहिणी असतील. किती सोपं उत्तर आहे आणि मजेशीर देखील. चौथं कोड. आठवड्याच्या 7 वारांच्या व्यतिरिक्त अजून 3 दिवसांची नावे सांगा. आठवड्याच्या 7 वारांच्या व्यतिरिक्त अजून 3 दिवसांची नावे सांगा. ओळखा पाहू. आठवड्यांच्या 7 वारा व्यतिरिक्त आणखीन किती 3 वार आहेत? असे कोणते 3 दिवस आहेत की जे आपण आठवड्यातील वारांचा उच्चार न करता आपण त्याची नावे घेऊ शकतो? ओळखा पाहू. तुमची वेळ सुरू होते आत्ता.
आहे काल, आज आणि उद्या. किती मजेशीर उत्तर आहे, कारण आपण वारांची नावं न घेता हे 3 शब्द वारांऐवजी बोलू शकतो. किती मजेशीर उत्तर आहे. पुढचं कोडं, कोडं नंबर 5. हे देखील कोडं नातेसंबंधावर आधारित आहे. कोडं आहे गीताला 4 बहिणी आहेत. गीताला 4 बहिणी आहेत. तिची एक बहीण मोनिका हवाई सुंदरी आहे. तिची एक बहीण मोनिका हवाई सुंदरी आहे. तर मोनिकाला एकूण किती बहिणी आहेत. तर मोनिकाला एकूण किती बहिणी आहेत. ओळखा पाहू. कोड्याचं उत्तर या कोड्यामध्येच लपलेलं आहे. तुम्हाला फक्त ते शोधायचं आहे. उत्तर खूप सोपं आहे. तुम्हाला उत्तर सांगण्यासाठी पर्याय देखील दिले आहेत. पहिला पर्याय आहे यापैकी नाही, दुसरा आहे 4, तिसरा आहे 3 आणि चौथा आहे 5. ओळखा पाहू. आता या कोड्याचं उत्तर काय असेल. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 4. कारण गीताला 4 बहिणी आहेत आणि मोनिका ही कोणाची बहीण आहे, तर गीताचीच बहीण आहे. म्हणजेच मोनिकाला किती बहिणी असणार आहेत, तर 4. किती मजेशीर आणि गमतीशीर कोड आहे. अशाच प्रकारची नवीन कोडी पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी आणि सोडवण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ पाहायला, ऐकायला आणि सोडवायला मिळतील. कोडी आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. बाय.